तांदूळ चांगला असतो तुझ्याकडचा? हो सर. हा कुठला आहे? सुरती कोलम साहेब. मला माहिती आहे सर, तुम्हाला सुरती कोलम सोडून दुसरे कुठलेच तांदूळ आवडत नाही. म्हणे हा सांगितलं ना साहेब, सुरती कोलम आहे. मोगरा आहे. तांदूळ नुसता हातात घेतला ना की तो कुठला आहे, नवा आहे का जुना आहे, सगळं कळतं मला. तू असं करतोस? एक फोन करून विचारतोस काय गडबड झाली? अच्छा ठीक आहे, विचारतो. हॅलो दीपक बाय. हा मी काय बोलतो, ते अभिजित साहेबांकडे आपण जे तांदूळ पाठवून दिले होते त्यात सुरती कोलम आणि अच्छा ठीक आहे. सॉरी सर, दुसऱ्या हॉटेलचा माल चुकून तुमच्याकडे आला. सॉरी, मी लगेचच दुसरा. पुन्हा असं करायचं नाही. हे माझं हॉटेल आहे, इथे असं चालत नाही. हो सर, सॉरी सर. येतो सर. थांब. अरे कॉफी सांगितली, कॉफी घेऊन जा. थँक्यू सर. सर 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 काय मॅडी, काय झालं? सर, मी हे स्पेशल घारगे तयार केलेत माझ्या हाताने. अगं माझ्यापेक्षा यांना आवडतात ते, बघ दे त्यांना. ओके ओके सर, हा. घ्या ना, घ्या घ्या. थँक्यू मॅडम. मॅडी आणखीन 2 दे त्यांना. अरे आवडलेत त्यांना, ते चांगले तांदूळ देतील आपल्याला, भेसळ करणार नाहीत. कॉफी पण आली. घ्या कॉफी, घ्या, घ्या घ्या, कॉफी पण मिस केली. घ्या ना, घ्या. बापरे, नको नको, मी कॉफी घेत नाही सर. मी सोडली कॉफी प्यायची. अरे प्लीज प्लीज, येतो मी, येतो. अरे असे काय आहे? असे का पळून गेले? तुझ्या गारग्यांची जादू. सर हे बिल. मॅडी, घारगे त्यांनी खाल्ले आणि बिल तू मला देते. दिस इज नॉट फेअर. हा सर अहो, ते आसावरी मॅडमचं, आपण त्यांच्याकडे ते केटरिंगचं काम केलं होतं ना त्याचं. हो. सर आपण नवीन मेनू मध्ये ऍड करायचे का मॅडीचे घारगे? ऑलराइट, पण ते खाल्ल्याशिवाय कसं ठरवणार? हा यस सर. तूच खाऊन बघ आणि तूच ठरव. सर मीच टेस्ट करू? वाव सर, यू आर जीनियस सर. आय नो मॅडी. मॅडी, तू बनवलेले घारगे मेनू मध्ये ऍड करायचेत ना. खाना खातो. ये रातें ये मौसम नदी तुम्ही कॉफीत साखर घेता? हो हो. साखर घालायची राहिली वाटतं. अहो पण मी घातली होती साखर. साखरेऐवजी तांदूळ घातले तू. पण छान, तांदूळ घातलेली कॉफी पहिल्यांदा पितोय. रंग बावऱ्या स्वप्नांना सांगा रे सांगा, कुंदकळ्यांना वेलींना सांगा रे सांगा. हे भास होती कसे, हे नाव ओठी कुणाचे, का सांग वेड्या मना, मला भान नाही जगाचे. मला वेड
जीव बावरा न कळे कसा कोणामुळे सूर लागला मन मोकळा आभास की तुझी आहे नशा मला साथ घालती काही दिशा मला वेड लागले प्रेमाचे मला वेड लागले प्रेमाचे 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 आणि आपल्याला रोजचं लागतं की नाही मीठ चहा साखर ते असं इथे ठेवायचं वर हाताशी काय पसारा मांडलाय? अरे महिन्याचं सामान आलं ना वाड्याकडनं ते भरून ठेवते. अजून जुनीच पद्धत सुरू आहे. आई तुला ना नेहमी उलटा घास खायला आवडतो. हे काय आहे, हल्ली सगळं फोनवर होतं, इंटरनेटवर, घरी बसल्या सामान मागवू शकतो. हे सगळं करायची काय गरज आहे? अरे हो रे सोन्या बरोबर आहे तुझं पण तुला माहितीये ना मला त्या मोबाईल वरती नाही जमत रे करायला. नुसती कारण द्यायची आई. अगं प्रयत्नच केला नाही तर कसं जमणार तुला? हे असं कारण देऊन जमणार आहे का तुला? आजोबा हे घ्या तुमचं खाजेरव. ओ सॉरी सोहम तू आहेस का? मला वाटलं आजोबाच बोलताय. मस्करी करू नको ग, सिरियसली बोलतोय ना. मस्करी काय त्यात? आई हा एकदम आजोबांवर गेलाय. हो ग अगदी बाबांसारखा आहे तो. आई हो काय? अगो बाई नाही 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 तसं नाही. काय रे झो, भाजी आणण्याच्या निमित्ताने ते निदान बाहेर जातात, 4 माणसांना भेटतात, तेवढाच विरंगुळा मिळतो ना त्यांना. विरंगुळा कशाला हवाय? ती घरी बसून आरामात टीव्ही बघू शकते ना. नुसतं ऑनलाईन मागवायचं झालं, ऑर्डर करायची बस. आणि हल्ली सगळ्या बायका तेच करतात. जग खूप पुढे गेलंय. या बिल्डिंग मधल्या सगळ्या बायका, प्रज्ञा, हे सगळे तेच करतात. तिलाच काही जमत नाही. मला तर वाटतं तो दुकानदार सुद्धा हिला फसवत असणार. अरे हो रे बबड्या तू म्हणतोस ते अगदी खरंय. आपण एक काम करूया का, पुढच्या महिन्यात ना तू म्हणतोस तिथून सामान मागवूया. हा शुभ्रा तू मागवशील? सोहम तुझ्या आणि माझ्यापेक्षा आईंना बाहेरचं जास्त कळतं. भाजी मार्केटमध्ये तुला एक वेळची भाजी आणता येणार नाही. आई रोज डील करतात. मला मार्केटमधनं भाजी आणायला जमणार नाही. मला अगं आईपेक्षा स्वस्त भाजी आणू शकतो मी. हो रे सोनिया माझी खात्री आहे तू नक्की आणशील. मला माहिती ना तू किती हुशार आहेस ते. ओके लागली पैस. आई आपल्याला रोज एक 70 रुपयाची भाजी लागते ना. चल मी तुला 100 रुपये देते. 100 रुपयात तू एक 5 भाज्या आणून दाखव मला. आणल्या 5 काय 10 भाज्या आणतो. चल लागली पैस. बरं जर हरलास ना तर निदान आठवडाभर सगळ्यांचा सकाळचा चहा तू बनवणार आहेस. बरं ठीक आहे करतो. पण मी जिंकलो ना तर आयुष्यभरासाठी चहा तू करायचा. काय? नाही मी करतो. म्हणजे आई करेल. अगो कशाला त्याच्याबरोबर पैसे लावलीस तू? आई राहू द्या ना, त्यालाही कळू दे की बाहेर मार्केटमध्ये भाज्यांचा रेट काय आहे. कसला घाणेरडा वास आहे. ताजी भाजी घ्या. अरे यार शूज खराब झाले. भाजी घ्या भाजी. चला साहेब भाजी घ्या. ताजी भाजी आहे. चला या. टोमॅटो 20 रुपये किलो. ए शुभ्रा बघ बिचारा. अगं त्याला सवय नाही अशा ठिकाणी येण्याची ना. अगं बघ त्याला धुळीचा किती त्रास होतोय. चला भाजी घ्या भाजी. बघ ना सटासटा शिंका येत आहेत ग त्याला. आपण आई थांबा, त्याला त्रास होतोय म्हणूनच आपण इथे आलोय ना. त्यालाही कळू दे की तुम्ही करता ते हे काम इतकं सोपं वगैरे काही नाहीये. अगं हो पण बघ ना ग बिचारा. यार किती भाज्या ठेवल्या तिथे. बरं ही गवार कशी दिली? अगं फरसबीला गवार म्हणाला की काय बबड्या? साहेब ही गवार विकायची नाहीये हो. विकायची नाहीये म्हणजे? अहो विकायलाच बसलाय ना इकडे. हे घ्या 1/2 किलो द्या. अगं त्याला सांगायला हवं गो. त्याला आई नको, चला आपण निघूया. तुम्हाला रिक्षात बसवून देते आणि मग मी जाऊन येते त्या अभीस किचन मध्ये बिल देऊन येते. चला. अगं पण बबड्या तुमचा बबड्या येईल भाजी घेऊन. चला. अगं शुभ्रा किती हट्टी आहेस ग तू.
काय साहेब घरी भांडून आलात की काय? बायकोनी जबरदस्ती पाठवलं असणार तुम्हाला. तुम्हाला काय करायचंय हो हा? आणि कोणी सांगितलंय तुम्हाला? इथे भाजी विकायला बसलाय ना, मग भाजी विका ना शांतपणे. हे घ्या गवार, द्या मला पाव किलो. द्या इकडे. साहेब ही गवर देऊ का ही गवर देऊ? हीच हवी आहे मला, द्या इकडे. हे घ्या, किती झाले? पिशवी द्या साहेब. आई भाजी घ्यायला येते आणि घरातल्या सगळ्या गोष्टी सांगत बसते वाटतं. अय्या अभिजित राजे, तुम्ही इथे काय करताय? तुम्ही असे काय बघताय माझ्याकडे? माफ करा, मी ओळखलं नाही. मी प्रज्ञा कारखानीस. अहो नाही, खरंच नाही ओळखलं. नाही, मी अजून तयार नाही झाली ना. चला, माझं घर वरती आहे, चला. अहो नाही, ते मी आसावरी मॅडमना भेटायला. कधीतरी आम्हाला भेटा की. काय ठेवलं त्यांच्या इथे? चला ना. अहो नाही नाही, मी निघतो. त्या नाही आहेत वाटतं. ती नसतेच घरात. सावरी ताई ना नेहमी कुठे ना कुठेतरी फिरत असते. आता ती नवीन सून आली आहे ना, शुभ्रा. हो, फार भयंकर आहे होती. काय सांगताय? तुम्हाला नाही माहित? अहो सोहमचे आजोबा आहेत ना, त्यांचे खूप हाल केले म्हणे तिने. खायला बिला देत नव्हती म्हणे. हो, माझ्या समोर रडायचे हो. मग कंटाळून गेले गावी. मी म्हंटल जा. तुम्हाला सांगू, हा, काही मूर्ख लोक असतात ना, ते असल्या अफवा पसरवतात. एक कामधंदे नसतात ना, मग हीच कामं. हो, तुम्हाला माहित नाहीये, सावरी आहे ना, ती दिसते तशी नाहीये. हा, तिच्या भोळ्या चेहऱ्यावर जाऊ नका. तुम्ही एक काम करा, तुमचं काय काम आहे ना ते मला सांगा, मी करते. असं म्हणताय? हा, ठीक आहे. आणि द्या माझे पैसे मला. कसले पैसे? शुभ्राची मंगळागौर, त्याचे कॅटरिंगचे पैसे ते. अहो असं कसं? मी कसे देणार पैसे? असावरी तेच देणार ना. तुम्ही आत्ताच म्हणालात ना. आले पप्पा. पप्पा हाक मारतायत, मला जायला लागेल. मला नाही ऐकू आलं. अहो दोनदा हाक मारली. हो? आले पप्पा, आले. अहो बिल देता ना. बिलाच्या नावानेच पळाली. अहो बिल देता ना. बिल घ्यायला आलायत का? अहो नाही, ते या ना, या. अहो आम्ही जरा बाजारात गेलो होतो ना, घरात कोणी नव्हतं. या. नाही नाही, ते बसा ना तुम्ही. हो, बसा हो. बसा. मी पाणी घेऊन येते हा तुमच्यासाठी. चालेल. अगो बाई, अहो पडलात की काय तुम्ही? नाही, ते मी फुल ठेवायला गेलो आणि तेवढ्यात. द्या, मी ठेवते. तुम्ही पाणी घ्या ना. अहो तुम्ही बसा, बसून पाणी प्यावं. नाही, मी बसा बसा. हो, मी बसतो. मी फुल ठेवते. हा, हो तुम्ही हो बसा. हो. अगं बाई, खरं सांगू का, हे बिल द्यायलाच गेली होती शुभ्रा तुमच्या इथे, म्हणजे हॉटेलात. अगो बाई, जास्त आहे का खूप? नाही हो, खूपच कमी आहे. म्हणजे बघा ना तुम्ही, पूजेचा प्रसाद, 2 वेळचं सागर संगीत जेवण, संध्याकाळचा नाश्ता, ती पाणीपुरी. अहो एवढं सगळं एवढं कमी पैशात कसं येईल? अहो कमी नाही आहे ते, अर्थात कॉस्ट टू कॉस्ट आहे. का कोणाच ठाऊक. शुभ्राची मंगळागौर मी सुद्धा खूप एन्जॉय केली. घरच्यांसाठीच काहीतरी करतोय असं वाटलं. अहो नाही, खरंच तुम्ही खूप केलं आमच्यासाठी. म्हणजे तुमचं जेवण छानच होतं. आमच्या आजूबाजूला सगळ्यांना खूप आवडलं. पण खरंच तुम्ही येईपर्यंत खूप टेन्शन आलं होतं मला. म्हटलं तर शुभ्राची मंगळागौर कशी होईल, म्हणजे खेळ होतील का नाही, जागरण होईल का नाही. बायका निघून गेल्या होत्या ना, पण तुम्ही अगदी देवासारखे धावून आलात. तुम्ही आलात आणि सगळ्या बायका आल्या आणि इतकी छान झाली ना मंगळागौर.
तुमचे उपकार झाले माझ्यावर. अहो, काय तरी काय. अरे सर तुम्ही इथे आलायत आणि मी अभिज किचन मध्ये जाऊन आले माहितीये. तिथे गेल्यावर कळलं तुम्ही इथे आलायत. अहो, तुमचा हिशोब क्लिअर करायचा होता ना. हे घे, त्यांचं बिल. ओके. सर तुम्ही काहीच चार्जेस लावलेले नाही आहात. हे प्रॉपर बिल आहे, द्यायचं तर द्या, नाही तर जाऊ द्या ना. ओके. शुभ्रा बघ मी पैसे जिंकलो. हे बघ किती भाज्या आणल्यात बघ मी. हाय सोम. तुम्ही अरे सोहम मंगळागौरीचं केटरिंग त्यांनी केलं होतं ना म्हणून आलेत ते. बरं. अच्छा आई, मला भाजी आणायला जमते बरं का मार्केटमधनं. इतकंही कठीण काम नाहीये ते. हो रे बबड्या, ती भाजीची पिशवी माझ्याकडे दे आणि जा फ्रेश होऊन ये. एक मिनिट, मला जमणार नाही असं कोणीतरी म्हटलं होतं. तुला माहितीये का तू पैज हरलीयस आणि आता आठवडाभर सगळी कामं तुला करायची. कुठली भाजी आणली बघ. बघू बघू. बघ आई, गवार घेऊन आलोय मी. आमच्यामध्ये याला फरसबी म्हणतात पण ठीक आहे तू गवार म्हणू शकतोस. मला काही कळत नाही का? ही गवार नाहीये. मला भाजीवाल्याने फसवला त्या. त्याने नाही फसवल्या, तुझा तू फसलायस. अरे इट्स ओके सोम. माझी ते यापेक्षा गंमत झाली होती. मी एकदा भाजी बाजारात गेलो आणि तिथून घोसाळ्यांच्या ऐवजी शिराळी घरी घेऊन आलो आणि घरच्या सगळ्यांना शिराळ्याची भजी खावी लागली माझ्यामुळे. तेव्हाच ठरवलं शेफ व्हायचं. बघ कधी कधी चुकाही चांगल्या असतात. मला शेफ नाही व्हायचंय. अरे बबड्या, ती भाजी दे माझ्याकडे. जा जा फ्रेश होऊन ये. चहा वासरला तुला. जा राजा जा. हं? तुम्ही पण चहा घेतल्याशिवाय जायचं नाही हं? अहो सर काल खरंच खूप मजा आली हा. पण थँक्यू सो मच. बापरे. हो, मी त्यांना तेच सांगत होते. खरंच खूप उपकार झाले हो तुमचे आमच्यावर. उपकार. उपकार. पण त्या उपकारांची परतफेड कशी करायची तेच कळत नाहीये मला. ऑलराईट, तुम्हाला उपकारांची परतफेड करायचीच आहे का? एक उपाय आहे माझ्याकडे. तुम्ही जसं मला घारगे शिकवलेत ना, तसं तुमच्याकडचे तुमच्या स्टाईलचे नवनवीन पदार्थ शिकवा. झाली उपकारांची परतफेड. अहो पुन्हा असं नका ना हट्ट करू. मला खरंच नाही हो जमणार. अहो असं काय करताय तुम्ही? काहीतरी नवीन शिकवाल म्हणून मी आमच्या रेस्टॉरंटची मेनू कार्ड्स पण नवीन छापायला टाकलेले नाही. आई मला असं वाटतं शिकवायला काहीच हरकत नाही या. उपकारांची परतफेड वगैरे करू शकता तुम्ही. आणि आता आता घर मी सुद्धा सांभाळायला लागले ना. बरं आजोबाई नाही आहेत, तुम्ही करू शकता. ठरलं तर मग उद्या सकाळी रेस्टॉरंटवर या. मी तुमची वाट बघतो. अहो खरंच मला नाही हो जमणार. अगं शुभ्रा, तू तरी समजावून सांग ना गं त्यांना. हॅलो सर. हॅलो मॅडी, कुठे आहेस तू? सर अभिज किचन मध्ये. दॅट्स गुड. जरा मेन डोअरकडे ये. का सर, माझ्यासाठी काही सरप्राईज आहे का? येस सर, आले मी सर बाहेर. पण सर बाहेर काही दिसत नाहीये. कळेल. तिथे तुला एक पाटी दिसते. पाटी सर कसली? अगं डोअरवर जी पाटी लावली आहे ती. येस सर येस. हा. काय लिहिलंय त्याच्यावर? ओपन. गुड. आता ती पाटी फिरवून उलटी कर. फिरून लावू. ओके. येस सर, फिरवली सर. आता काय लिहिलंय? क्लोज. गुड. आता ऐक मॅडी, आसावरी मॅडम आपल्या रेस्टॉरंटमध्ये येऊन मला एखादा नवीन पदार्थ शिकवेपर्यंत अभिज किचन क्लोज्ड राहील. ओके? व्हॉट सर? बाय मॅडी. क्लोज. बरं निघतो मी. एनिवे थँक्स फॉर दिस. येतो. अहो अहो पण